साधक हो, व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्कीदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. 8/8/1960 पासून महाराजांचे हे संशोधन समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध असून आतापर्यंत लाखो भाविकांनी साधकांनी याचा लाभ घेतला आहे. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. साधक हो, विश्वक्रांती नवे ज्ञान या यूट्यूब चॅनलवर तसेच विश्वधर्म लॉ बोर्ड या फेसबुक पेजवर रोज सकाळी पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांची वेदांवरील प्रवचने, तर रोज संध्याकाळी स्वयंभू कल्कीदत्त परमेश्वर अवतार चमत्कार या विषयींचे व्हिडिओ उपलब्ध होत आहेत. अवश्य लाभ घेणे. हरिओम दत्त. तुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सर्वदा. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं. ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगृधानगम्यं. वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांति. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव श्याम श्याम. ओम शिव शिव श्याम श्याम. आज आपण पुन्हा प्रवचनास सुरुवात करतो आहोत आणि ते प्रवचन म्हणजे अतिशय जिव्हाळ्याचं आणि महत्त्वाचं आहे. 8/8/60 सालापासून आपण जे विशद संशोधन केलेलं आहे त्याचा सारांश आपण दररोज थोडा थोडा सांगत असतो. तो आता एक श्लोक म्हणू. ओमानश्चम विश्वचेत प्रते सर्गा श्लोक्षात सूर्याय येवन रश्मया. संपूर्ण विश्वाला जाणणाऱ्या पाहणाऱ्या सोमा, गाळ्यात आज असले तुझे रस प्रवाह सूर्याच्या किरणाप्रमाणे प्रवाही होऊन वाहत आहे. तर त्याचा सूर्य आणि सोमरस यांचं महत्त्व सांगितलेलं आहे की सूर्यामध्ये 7 किरण ताना पे निपा जा. तसं या सोमरसामध्ये हिरवा रंग असतो आणि त्या हिरव्या रंगातून विशेष प्रकारच्या लहरी प्रकट होतात. त्याच्यामुळे माणसाच्या जीवनात सुख शांती मिळते. स्वयंभू कल्कीदत्त परमेश्वर अवतार वेद मंत्र गोमाता जग वाचविणार हा विषय आज. गोमाता जग वाचविणार. कारण याचं कारण असं आहे की आतापर्यंत जगामध्ये अनेक रोगराई निर्माण झालेली आणि रोज होत आहे आणि इथून पण होणार आहे. आणि सगळं हटवायचं फार अवघड आहे. दररोज एक नवा रोग तयार होतो. मग आपल्या शरीरामध्ये नेमकं असं काय घडतं की रोज रोग तयार होतो. तेव्हा गाय, आपली जी गाय ज्याला गोमाता म्हणतो आपण,
तिचा कोणता उपयोग आपण केला म्हणजे आपलं जीवन सुरक्षित होईल, जग वाचू शकेल, असं महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. गाईचं दूध, गाईचं दही, लोणी आणि तूप आणि गाईचे पावडर हे 4-5 वस्तू याच्यामध्ये आहेत गाईचे पदार्थ. परंतु याच्यामध्ये जो महत्त्वाचा मुद्दा पदार्थ आहे तो आहे गाईची दुधाची पावडर. आता गाईची दुधाची पावडर काय किमया करते, याच्यात काय वैशिष्ट्य आहे, याच्यामध्ये क जीवनसत्व आहे, शी आहे, अन्न, पाणी, औषध आणि वातावरणाच्या जे काही दूषित भाग आपल्या शरीरात आला असेल तो सगळा भाग दुष्ट नष्ट करण्याचं काम क जीवनसत्व करतं. तर या ठिकाणी गाईच्या दुधाची पावडर ही नेमकी काय करणार आहे, त्याचा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे का सोमरस पेय तो देव. सोमरस जो आहे तो संपूर्ण जगाला आणि देवांना कल्याण करणारा, पाहणारा आहे, सुख आहे. तो सोमरस म्हणजे ऊसाचा रस, फळांचा रस, नारळाचं पाणी, आमरस, याला ऊसाचा सोमरस म्हणतात. हा सोमरसमध्ये नेमका हे काय करतो, तसंच गाईचं दूध हे सुद्धा सोमरसामध्ये मिक्सचर करून प्यायलं जातं. पण ते दूध म्हणजे कोणतं, पावडरचं दूध. या पावडरच्या दुधामध्ये काय वैशिष्ट्य असं, ते शास्त्र असे पावडर दुधामध्ये की आपल्या जगामध्ये 2 जीवाणू आहेत. एक जीवाणू ऑक्सिजन घेतो आणि जिवंत राहतो, तो आपल्याला मदत करतो, आपल्या शरीरामध्ये राहतो आणि आपल्या शरीराचे अवयव वगैरे, हे डोळे, कान, नाक हे नवे अवयव तयार करतो. दुसरा जीवाणू जो आहे तो ऑक्सिजन घेत नाही तरी तो जिवंत राहतो आणि तो ऑक्सिजन नष्ट करतो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हे 2 जीवाणूपैकी अनेक जीवाणू आहेत. म्हणजे लोह तयार करणारे जीवाणू आहेत, जस्त म्हणजे तांब तयार करणारे आहेत, जस्त तयार करणारे, सोनं, चांदी, असे अनेक रासायनिक क्रिया करणारे शोधा जीवाणू आहेत. परंतु या ठिकाणी आपल्याला ज्यांची आवश्यकता आहे ते आहे फक्त प्राणवायू म्हणजे ऑक्सिजनची जीवाणूची गरज आहे. आता या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारचं मनुष्य अन्न खातो, पाणी पितो आणि जीवन जगतो, तरी त्याला आजार होतो. आणि आम्ही शाकाहारी येतो तरी आजार सोडणार. कारण का, त्याचं कारण असं आहे की हे सगळ्या शाकाहारामध्ये प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन निर्माण करण्याची शक्यता कमी आहे, नाही. आणि ती शक्यता गाईच्या दुधाच्या पावडरमध्ये आहे. ते पावडरचं दूध करून जर तुम्ही कायम प्यालात तर तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन तयार होईल आणि ऑक्सिजन घेऊन जे जीवाणू आपल्या शरीरात काम करतात ते जीवाणू उत्तेजित होऊन म्हणजे जीवनसत्व, गुण, नंतर खनिज आणि अमोनिया ऍसिड अशा प्रकारचे 3 घटक म्हणजे घटक आपल्या शरीरात तयार करतात. सर्व जीवनसत्व तयार करतात आणि त्यामुळे आपलं जीवन सुरक्षित राहतं. हे जे जीवाणू आहेत ऑक्सिजन घेणारे, हे जीवाणू आपल्या शरीरामध्ये कायम जिवंत राहिले पाहिजेत. तेव्हा आपल्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचा आजार येणार नाही. म्हणजे भौतिक प्रगती होईल, दैविक आणि आध्यात्मिक तिन्ही गोष्टी म्हणजे या ठिकाणी प्रगती होते. आणि गाईच्या दुधामध्ये, कुठल्या प्राण्याच्या दुधामध्ये ऑक्सिजन करण्याची क्षमता नाही. गाईच्या दुधामध्ये फक्त प्राणवायू ऑक्सिजन तयार करण्याची क्षमता आहे. म्हणून ही कामधेनू आहे, गोमाता आहे, जगाला वाचवणार आहे. तुम्ही जर कायम समजा गाईच्या दुधाच्या पावडर घेऊन जर दूध प्यालात तर तुमच्या शरीरामध्ये सतत ऑक्सिजनचा पुरवठा होईल आणि त्यामुळे तुम्हाला धोका पोचणार नाही आणि पोचत नाही. तर दुसरा जो जीवाणू आहे तो जीवाणू ऑक्सिजन घेत नाही आणि तो ऑक्सिजन न घेणारा जीवाणू जर आपल्या शरीरामध्ये आला तर आपल्या शरीराला ऑक्सिजन नष्ट करतो. म्हणजे शरीराला जीवपेशी,
हृदय, मेंदू, हृदय, डोळे, कान, हात, पाय सगळ्या ठिकाणी तो जर शिरला तर त्या भागाला तो अवयव नष्ट करतो. हातात शिरला तर हाताचा अवयव नष्ट करतो. हृदयात शिरला तर हृदयाचा अवयव नष्ट करतो. ऑक्सिजन न घेणारा जीवाणू जर तुमच्या हृदयात आला तर तुमचं काही लक 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 करणार आणि ECG जो आहे तो तुमचा कमकुवत होणार. आणि जर समजा या असं झालं तर तुम्हाला जगणं मुश्किल होणार आहे. आता गायीच्या दुधामध्ये, आता प्रत्येक प्राण्यांचे जे काय म्हणजे दूध आहे त्याच्यामध्ये प्राणवायू नाही किंवा ऑक्सिजन नाही. फक्त गायीच्या दुधाच्या पावडरमध्ये ऑक्सिजन आहे, तो प्रकट होतो. म्हणून आपले जीवाणू, ऑक्सिजन घेणारे जीवाणू आपल्या हिताचे आहेत, ते आपल्या शरीरात असतात. तर दुसरा जो जीवाणू आहे ऑक्सिजन न घेणारा आणि आपल्या शरीरात जर तो आला तर आपल्या शरीरामध्ये मेंदू नष्ट करणार, हृदय नष्ट करणार, शरीराच्या सगळ्या शरीराला शिरा नष्ट करणार, डोळे नष्ट करणार, दृष्टी बंद करणार. म्हणजे किंवा मेंदूत जर घुसला तर ट्यूमर म्हणजे गाठी, मेंदूच्या गाठी तयार करणार. आतड्यात जर तो शिरला तर तुम्हाला अन्नपचन होऊन देणार नाही. तुमच्या आतड्याला भोकं पाडणार, लिव्हरला भोकं पाडणार. म्हणजे प्रत्येक अवयव तो नष्ट करेल, ऑक्सिजन मिळवून देणार नाही, अवयव नष्ट करणार. दुसरा जीवाणू तो ऑक्सिजन घेत नाही. असे जीव अति सूक्ष्म आहेत. हे जीवाणू सूक्ष्मदर्शकाखाली सुद्धा सहसा दिसत नाही. तर यांना वेदामध्ये ऋषी देवता छंद आणि स्वर, तर छंद आणि स्वर ह्या दोन्ही जेव्हा आपण मंत्र म्हणू तेव्हा याचा नाश होतो. उदाहरणार्थ आपण समजा राम रक्ष वाचतो, सीतारामचंद्र देवता, बुध कौशिक ऋषी, सीतारामचंद्र देवता, अनुष्टुप छंद एवढे दिले, पुढं गांधार स्वर लिहिलेले नाही. म्हणून हे जे तुमचं राम रक्षा स्तोत्र आहे हे सुद्धा या ठिकाणी या ऑक्सिजन न घेणारे जीवाणू त्यांना मारू शकत नाही. त्यामुळे तुम्ही 12,000 जरी रामरक्षा वाचली तरी तुमच्या शरीरातले हे जीवाणू कधीच मारणार नाही. कारण का, ते वाढत राहणार. कारण या ठिकाणी घर्षण होण्याकरता बुध कौशिक ऋषी, सीतारामचंद्र देवता, अनुष्टुप छंद, पुढे गांधार स्वर आहे. अनुष्टुप छंद आणि गांधार स्वर जेव्हा एकमेकांशी घर्षण करतील त्यावेळेस हे जीवाणू मारतात. आणि ते घर्षण करण्याकरता आपल्याला दुधाचा पावडर जो आहे, गाईच्या दुधाची, त्याची गरज आहे. ते जेव्हा आपण घेऊ, जेव्हा आपण गायत्री मंत्र म्हणू आणि छंद आणि स्वरावर जोर देऊ तेव्हा आपल्या ऑक्सिजन देणारे जे जीवाणू आहेत ते जास्त पॉवरफुल बनून वाढतील आणि हे जीवाणू नष्ट होत जातात. शरीरातून त्यांची हकालपट्टी होते. वातावरण, अन्न, पाणी, औषध आणि वातावरण, तर वातावरण हे जीवाणू आहेत. हे जीवाणू जगाला सतत खात राहतात. जगामध्ये असा एकही मनुष्य नाही की त्याला आजार नाही. डोकं दुखलं, पाय दुखलं, हात काय ना काय होणार. कारण ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजन राही जीवाणू येतील तो भाग दुखतो. आणि मग तो भाग दुखल्यानंतर आपण समजा मंत्र म्हणलो, एखादा गायत्री मंत्र, ओम भूम स्वाम अहम शनातपम सत्यम ओम तत्सवितुवरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः, असा मंत्र म्हटलो त्यांच्यामध्ये छंद आणि स्वर जो आहे, ऋषी, सविता देवता, गायचा षडजा स्वर हा जो आहे, षडजा स्वर जो आहे आणि गायत्री छंद आहे, हे एकमेकांना घर्षण करून ते नष्ट करतात. म्हणजे हे जीवाणू जे आहेत हे जीवाणू आपल्या शरीरामध्ये आले नाही पाहिजेत. आणि त्याच्यामुळं आपल्याला भौतिक, दैविक, आध्यात्मिक प्रगती होत नाही. आल्यानंतर ही आपली सगळी प्रगती कुठून टाकतात, मनशांती राहून देत नाहीत. आणि कोरोनासारखे भयंकर राग होतात, रोग होतात. कारण जेव्हा आपल्या शरीरामध्ये गायच्या पावडरपासून ऑक्सिजन घेणारे जीवाणू ताकद मिळणार
आणि त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये अल्फा किरण म्हणजे पवमान सोमा उर्फ अल्फा किरण प्रगट होऊन आपल्या जीवनाच्या पेशींचं संरक्षण करणार. आणि हे जे आक्षन्न घेणारे जीवाणू आहेत ते गॅमा आणि बॅटा किरणांचे भावबंद आहेत. हे जे गॅमा बॅटा किरण आहेत ना, कोरोना रोगासारखे, हे आपल्या शरीरात त्यांना प्रवेश मिळवून देत नाहीत. आणि मग ते दोन्ही गॅमा आणि बॅटा किरण बाहेर जातात, त्यामुळे आपला आजार होत नाहीत. म्हणून सोमरस पिणे अत्यंत महत्वाचं आहे. जर तुम्ही फळं सोमरस प्यायचा म्हणजे आता याच्यामध्ये आपण रात्री पाहिले, आता आपण फक्त सोमरसामध्ये फळांचा रस आणि गाईचं दुधाचे पावडर या 2 गोष्टी विचार घेणार आहे. त्या दोन्ही गोष्टी जेव्हा आपण घेऊ रोज, तेव्हा आपले धार्मिक आध्यात्मिक पात्रता वाढणार आहे. आता समजा आपण 2 आंब्याची झाडं लावायची ठरली आणि एक झाड लावलं चांगल्या पाण्याच्या ठिकाणी, एक लावलं खडकावर, आणि दोघांना पाणी घातलं. पण खडकावरच्या आंब्याने पाणी काय एवढं ग्रहण केलं नाही. पण जे चांगल्या जागेत लावलेलं आंब्याची कोय होती ती मस्त वाढली आणि मोठी झाली. दोन्ही आंब्यांना आंबे आले. खडकावरच्या आंब्याला आले 50 आंबे आणि जो काय याच्यामध्ये आंबा होता त्याला आले लाखाच्या पुढे आंबे. मग त्या अशा आंबे आल्यानंतर असं का झालं याचा आपण विचार केला तर आक्षण घेणारे जे जीवाणू आहेत ते ह्या आंब्याच्या कोयला सप्पडमध्ये मदत झाली आणि त्यामुळं ह्या आंब्याला खूप आंबे आले. याची वाढ चांगली झाली चांगल्या जागेत असल्यामुळं. आणि हे जे आक्षण न घेणारे जीवाणू आहेत ते खडकामध्ये ह्या आंब्याला शेकायला वयाचे त्यांनी वाटोळ केलं म्हणजे त्याला काय फळं आली नाहीत. तशा प्रकारचं आपण जेव्हा भक्ती करतो, जेव्हा आपण गायत्री मंत्र म्हणू, तेव्हा आपल्या छंद आणि स्वर म्हणू, तेव्हा आपल्या शरीरामध्ये ह्या आंब्यासारखी अवस्था म्हणजे अनंत हजारो आंबे दरवर्षी येत राहणार, नष्ट होणार नाहीत. आणि जर समजा जे आंबा आहे खडकावर त्याला काय 5-5 कैऱ्या येतात, त्याच्यामध्ये कायमच काय आहे, जे जीवाणू आहेत आक्षण रहित, आक्षण न घेणारे ते जीवाणू त्याला छळतात, त्यामुळे त्या आंबे येत नाहीत, कमी येतात. तशा प्रकारची आपली जी भक्ती आहे त्याच्यामध्ये आपण जर समजा सोमरस पेलो नाही आणि सोमरस न पेल्यामुळं आपण जर तर आपली परिस्थिती ह्या खडकावरच्या आंब्यासारखी होईल. शरीर व्यवस्थित राहणार नाही, धर्मज्ञान मिळणार नाही, उत्पन्न होणार नाही, काहीच होणार नाही. तर आंबा जो आहे चांगल्या जागेत लावलेला तिथं आंब्याला प्राणवायूचा पुरवठा करणारे जीवाणू मिळतात, त्यामुळे त्याची वाढ होते. तशा प्रकारचं आपल्याला अक्षण पुरवठा करणारे जे जीवाणू आहेत ते आपल्याला मिळाले पाहिजे. वरण भात आमटी खात बसला तर त्याच्यामध्ये हे जीवाणू अक्षण देणारे जीवाणू कमकुवत होतात, वाढत नाही. कारण तिथं या धान्यामधून अक्षण मिळत नाही, प्राणवायूचा विषय वाढत नाही, फक्त वाढतो गाईच्या दुधाच्या पावडरमधून. मी दूध पितो, मी दही खातो, मी अमुक करतो असं जेव्हा म्हणतो तेव्हा दुधाची पावडर जी आहे, हे दूध जे आहे याचं दूध दही आणि लोणी तूप यांचं पावडर सारखी जेव्हा अवस्था होईल दुधाची सोमरसामध्ये, तेव्हा प्राणवायू अक्षरवायू घेणारे जीवाणू आपल्या शरीरात मग ते आपले औषध तयार करतात, जीवनसत्व तयार करतात. पहिलं म्हणजे जे जीवनसत्व ब कड जी आहेत ती तयार करतो. मग खनिज तयार करतात, अमोनिया ॲसिड्स तयार करतात, सर्व शरीराला पोषक असणारे वायू ॲसिड तयार करतात. आणि मग त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे काही आजार आहेत ते आपल्याला कधीच होत नाही, प्रतिकार शक्ती वाढते. आणि जर समजा आपण दुधाचा किंवा पावडरचा दुधाचा कधी प्रयोग केलाच नाही तर आपल्याला त्रास झाल्याशिवाय राहणार. आता याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गायच्या दुधाच्या पावडरमध्ये प्राणवायू निर्माण करण्याची शक्ती आहे, कुठल्याही प्राण्याच्या दुधामध्ये ही शक्ती नाही, असं गृहीत धरलेलं या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे सर्व जे प्राण्याचे मांस आहेत त्या मांसामध्ये सगळे मांस
गाईच्या मांसात सुद्धा सगळे मांस, त्या सगळ्या मांसामध्ये आक्षण न घेणारे जीवाणू असतात आणि ते जीवाणू माणसाला नेहमी छळतात, आरोग्य सुधरून देत नाहीत, समाधान मिळवून देत नाहीत, बुद्धी तमोगुणी बनते आणि आपला कायमच छळ होतो, समाधान शांती मिळत नाही. कारण ते कुठल्याही मांसामध्ये आक्षण देणारे जीवाणू नाहीत. फक्त त्याच्यामध्ये जे जीवाणू आहेत ते असे आहेत, कसे आक्षण न घेणारे जीवाणू आहेत आणि ते जीवाणू मांसामध्ये आहेत. समुद्रातले मासे, गावातले मेंढरं, शेळ्या, गुरं, गाय या सगळ्यांच्या मांसामध्ये हे जीवाणू तयार होतात, आक्षण न घेणारे. आणि ते खाणारी जी माणसं आहेत त्यांच्याकडे जर समजा दुधाचा पावडरचा पाऊस नसेल तर ह्या जीवाणूंचा जोर वाढतो, आजार वाढतो, कोरोनासारखे मोठे आजार होतात. आता आमच्याकडे साथी का आल्यात याचा विचार करा. ज्या देशामध्ये खूप मांस सरकारचे लोक आहे, कच्चे खाणारे मांस, त्या देशामध्ये लक्षात ठेवा, जगातल्या शास्त्रज्ञांनी हे का तयार होत, मिठच का तयार होत, ह्या देशातच का तयार होत, या देशामध्ये हे जीवाणू का तयार होतो, हा रोग का तयार होतो, याचं कारण आहे की ते लोक जे आहेत ते भरपूर मांसाहार करणारे आहेत, कच्चं मांस खाणारे आहेत, सापा सुद्धा खाणारे आहेत. तर अशा लोकांच्या शरीरामध्ये आक्षण रहित जे जीवाणू आहेत त्यांची वाढ होते आणि त्यांची वाढ झाली तर त्यांच्या शरीरातच तो रोग तयार होऊन तो विषाणू किंवा व्हायरस तयार होऊन बाहेर पडतो. समाजाचा नाश करण्याकरता मांसाहारी करणारे जे लोक आहेत भरपूर, त्यांना जर आक्षणचा पुरवठा कमी झाला आणि आक्षण रहित जर जीवाणू त्यांच्या शरीरात शिरले तर अशा प्रकारचे आजार उद्भवतात, अशा प्रकारचे रोगराई साथ पसरती आणि त्याचा परिणाम सर्व जगाला भोगावा लागतो. म्हणजे गाईचं पावडर जे आहे ते आक्षण देते, प्राणवायू देते, आपल्या जीवनाचं संरक्षण करते. तीच गाईचं मांस जे आहे किंवा इतर प्राण्यांचं मांस आहे त्याच्यामध्ये आक्षण रहित जीवाणू प्रकट होतात आणि ते जीवाणू माणसाच्या जीवावर बेततात, ते रोगराई तयार करतात. म्हणजे तुम्हाला रोग आणण्याकरता कुठे जायची गरज नाही, कारण ज्यांचं आचरण चांगलं आहे त्यांना हे होणार नाही. पण ज्यांचं आचरण बिघडे, दारू, गांजा, अफू असे जे आहेत व्यसन, त्या सर्व ठिकाणी हे आक्षण रहित जीवाणू आहेत आणि त्या ठिकाणी जर आक्षण घेणारे जीवाणू प्रकट झाले तर दारू प्यायचा बंद होतो, गांजावाल्याचा बंद होतो, क्षयरोग, महारोग, कॅन्सर नीट होतात, म्हणजे रोग होत नाहीत. कॅन्सर, महारोग असे जे महारोग मोठे रोग आहे कष्टसाध्य, त्याला बॅक्टेरिया म्हणजेच आक्षण रहित जीवाणू जे आहेत त्या जीवाणूमुळे रोग होतात. आपल्या शरीरामध्ये हे आक्षण रहित जीवाणू आले की नाहीत यात सुद्धा आपल्याला मोजमाप तपासून पाहता येत. आता याच्यामध्ये आपल्या संशोधनाप्रमाणे वेद मंत्राने रक्तगळ्याला मारायचं कसं, तर हे बी रक्तगळ असेल तर गणपतीची भक्ती करायची. म्हणजे ओम गणेश अँटीजन, ओम गणेश अँटीजन प्रकट होऊन हे आक्षण रहित जीवाणू मरतात. ओ रक्तगळ असेल तर सुदर्शन चक्र ओम अँटीजन प्रकट होऊन हे जीवाणू मरतात, कोणते आक्षण न घेणारे. ये रक्तगळ असेल तर शिवलिंग अँटीजन प्रकट होऊन शंकराची भक्ती केल्यानंतर हे जीवाणू तयार होऊन हे जीवाणू नष्ट होतात. आणि बी रक्तगळ असेल पंचम पंचम स्वराचा तर त्या ठिकाणी सूर्याग्नी चक्र प्रकट होऊन हे जे आक्षण न घेणारे जीवाणू ते नष्ट होतात. दुसरा कुठल्याही मंत्राने हे जीवाणू नष्ट होत नाहीत, कारण खायला सुद्धा त्याला सुद्धा शास्त्र लागते. गाईच्या दुधाच्या पावडरमध्ये आक्षण प्रकट होतो
आणि त्याच गायीच्या मांसात किंवा प्राण्यांच्या मांसामधून आक्षणरहित जीवाणू प्रकट होतात. म्हणजे इतका फरक आहे. त्यामुळं आपण जे समाजात पाहतो की ज्या भागामध्ये खूप मांसाहार करणारी माणसं आहेत त्या ठिकाणी कुठला ना कुठला रोग तयार होतोच. कारण का, त्यांच्या शरीरामध्ये आक्षणरहित जीवाणू तयार झालेले आहेत आणि डॉक्टर औषध देणार, म्हणजे आक्षण देणार, अक्षरयुक्त औषध देणार. त्यामुळं हे जीवाणू नष्ट होतात. म्हणजे असे उपचार जगात चालू आहेत. तर आपल्याला या ठिकाणी आज जे आपला प्रश्न असा आहे, स्वयंभू कल्किदत्त परमेश्वर अवतार, वेद मंत्र रक्तगट, गोमाता जग वाचविणार. म्हणजे गायचं पावडरचं दूध प्याला तर तुम्ही वाचणार, तुम्हाला काय धोका पोचणार नाही. कारण याच्यामध्ये क म्हणजे अन्न, पाणी, औषध आणि वातावरण याच्यातून जे अक्षणरहित जीवाणू आपल्या शरीरात येतात त्यांचा नाश करणारी शक्ती या गायच्या पावडरमध्ये आहे. त्याप्रमाणे आपण उपचार घ्या, अनुभव कळवा, स्वानुभव घ्या, तुम्हाला फायदा होईल. तशाच प्रकारचं मग आता हे आपल्याला तपासून पाहायचं आपल्या शरीरामध्ये हे जीवाणू खरोखर आहेत का खोटे आहेत. मग अक्षरचे बोटला मशीन लावून आपण पाहू शकतो, हा किती अक्षर 98 आहे. म्हणजे आता शाकाहारी माणूस आहेत, गायचं दूध पितोय, पावडर घेतोय, मग त्याचं तुम्ही अक्षर तपास, हा 98 आला बरं का. आणि त्याच माणसाला दुसरा माणूस घ्या किंवा त्या माणसाला मांसाहार करायला सांगा आणि त्याचं अक्षर तपासा, तो म्हणून 70 किंवा 80 98 आलं, खाली घासा. कारण का, त्याच्या शरीरामध्ये ते अक्षणरहित जीवाणू आलेले आहेत हे तपासून पाहता येत. दुसरा मुद्दा ECG. ECG म्हणजे आपला कार्डिओग्राम जो आहे त्याच्यातला जो व्होल्टेज नंबर 4 आहे, कारण तो क आहे, जीवनसत्वाचा मूलाधार आहे. म्हणून आपल्या शरीरामध्ये किती टक्के जीवाणू तयार झाले अक्षांचे. आपण समजा दुधाची पावडर पितो रोज, मग आपण 2 महिने दुधाची पावडर प्यायची रोज, थोडी थोडी, चमचा 2 चमचे, आणि मग तपासून पाहायचं. मग तपासून पाहिल्यानंतर आपला अक्षर आज 98 झाला म्हणजे आलेला आहे. म्हणजे 98 म्हणजे आपल्या शरीरामध्ये समजा 10 mm, 6 नंबर जो 10 mm आला तर 100% आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन निर्माण करणारे जीवाणू व्यवस्थित असून आपल्या शरीरातील सर्व इंद्रिय व्यवस्थित काम करतात, हा सिद्धांत सिद्ध झाला. जर हा 6 mm आला तर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन घेणारे जीवाणू जे आहेत ते 60% कार्य करणारे आहेत, 60% तयार झालेले आहेत आणि 40% ऑक्सिजन रहित जीवाणू आपल्या शरीरात आहेत. म्हणजे एक दिवस बरं वाटलं, दुखलं, काम नेमं दुखतं, एक बरं वाटते, म्हणजे काय मग दुःख असणार, म्हणजे शांतता मिळत नाही. आणि जर 5 mm तर 50% जीवाणू ऑक्सिजनचे, 50% ऑक्सिजन जीवाणू शरीरात आले आहेत. काय मग शरीरात ताण तणाव किंवा अनेक प्रकारच्या आजाराचे लक्षणं सुरू होतात. त्याच्यात जर अधिक उणे आला, कार्डिओग्राम नंबर 4 म्हणजे 4 जर अधिक उणे आला, त्याच्यामध्ये वरचे जे अधिक आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिजन घेणारे जीवाणू आहेत आणि खाली जो निगेटिव्ह आला आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन रहित जीवाणू आहेत. तेव्हा ह्या महाभारत लढाई आपल्या शरीरात सुरू होती. महाभारत शरीरात चालू लढाई. कारण ऑक्सिजनचे जीवाणू आहेत ह्या जीवाणूला मारणार, म्हणजे खालचे जे जीवाणू आहेत ऑक्सिजन रहित हेच वरच्या जीवाणूला मारणार. आणि मग आपल्या शरीराच्या पेशी किंवा रक्त आहे किंवा आपलं जे ज्ञान आहे ते विस्कळीत होणार, आपल्याला पूर्णपणे ज्ञान होत नाही. याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे, आपल्या शरीरात महाभारत लढाई चालू झाली प्रत्येकाच्या शरीरामध्ये.
तुम्ही ECG काढा आणि जर समजा तुमचा आधी कोणी 4 नंबर आला, किती आला पहिला? हा 5 आला पहिला, अधिक आला 5, म्हणजे 50% तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन धारण करणारे जीवाणू आहेत. त्यामुळे 50% इंद्रिय तुमची व्यवस्थित काम करतात. आणि खाली जो पॉझिटिव्ह निगेटिव्हचा आहे तो समजा 3 मिळाला तर 30% या ठिकाणी 30% या ठिकाणी ऑक्सिजन रहित जीवाणू तुमच्या शरीराचा छळ करतात, तुम्हाला शांती मिळवून देत नाही. म्हणजे ही लढाई चालू आहे. ऑक्सिजनचे जीवाणू ऑक्सिजन न घेणारे जीवाणू हल्ला करतात आणि ऑक्सिजन रहित जीवाणू ऑक्सिजन घेणारे जीव हल्ला करतात. त्यामुळे आपलं शरीर कायम दुखतं. इथं दाबा तिथं दाबा, अरे दाबा दाबा लय त्रास होते. कारण आपल्या शरीराचा व्होल्टेज मिनिटाचं ज्ञान प्राप्त होते. आपलं संशोधनाचा जगात प्रथम अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. 68-60 सालापासून आपण याचे प्रात्यक्षिक करतो. हजारो भाविकांना हजारो साधकांना याचा आपण प्रात्यक्षिक अनुभव आणून दिलेला आहे आणि देत आहोत, चालू आहे. याच्यावर अजून संशोधन होणार आहे. कारण याच्यावर एवढंच थांबलं नाही. कारण मग हे कसे आहेत, समजा हे काळीगाव वाकड्या तिकड्या रेषाचे वक्र रेषेत आले तर हे जे आपले शर्त आले अधिक आले पण त्या असे थरथर थरथर कापणारे सारखे तयार झाले तर आपल्या शरीरामध्ये जे ऑक्सिजन घेणारे जीवाणू आहेत त्यांना त्यांचं ऑक्सिजन घेण्याची पात्रता जी आहे ते डळमळीत असून ते व्यवस्थित काम करीत नाहीत. त्या जीवाणूंची मनस्थिती बिघडलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी जरी चांगलं वाटत असलं तरी बरं वाटत नाही. असं इतकं याच्यामध्ये आहे. वक्र रेषा, वाकड्या रेषा, तिकड्या रेषा, काळीगाव वर गेला खाली आला, हृदय खाली सरकलं वर सरकलं, अनेक डॉक्टरच्या नियमाप्रमाणे पाहून घ्या. खूप विचित्र काम आहे. तर थोडक्यात सारांश आता जे सांगितलंय ते महत्त्वाचा मुद्दा आहे. आपला काळीगाम सरळ स्ट्रिक्ट पाहिजे. पुढे त्याला रेषा किंवा वाकडं किंवा त्याला कुठं फुग आला नाही पाहिजे. पण काय काय ठिकाणी फुगे येतात, काही ठिकाणी वाकडे वक्र रेषा होते. फाउंडेशन जे आहे म्हणजे खालची रेषा जी आहे आपल्या काळीगामची ती एका सरळ रेषेत आली पाहिजे. ती जर वर थोडी सरकले 2 mm 3 mm तर आपल्या शरीरामधलं संतुलन बिघडलेलं आहे आणि आपण ते सगळं गायच्या दुधाची पावडर पिऊन भरून काढायचे. आजचा विषय आपला आहे वेद मंत्र गट, गोमाता जग वाचविणार. म्हणून गोमातेला फार महत्व आहे. कारण कुठल्याही गाय प्राण्याच्या दुधामध्ये प्राणवायू नाही, फक्त गोमातेच्या दुधात आहे. आणि कुठल्याही प्राण्यांच्या मांसामध्ये ऑक्सिजन धारण करणारे जीवाणू नाहीत. आणि जरी होत असले तरी ते नष्ट होतात. आणि जे जीवाणू आहेत ते फक्त ऑक्सिजन रहित जीवाणू आहेत आणि ते सूक्ष्मदर्शकाला दिसत नाहीत. आणि त्याच्याकरता एका केसाचे जेव्हा आपण 1000 किंवा लाखो भाग करू इतके सूक्ष्म काय काय जीवाणू आहेत. एका केसाचे जेव्हा आपण 1,00,000 भाग करू किंवा 1000 भाग करू त्यातला एक भाग जो आहे तो इतक्या सूक्ष्म जीवाणू अवस्था देतो. तो ऑक्सिजन घेतोय काय ऑक्सिजन सोडतोय, इतके सूक्ष्म जीवाणू वातावरण आपल्या शरीरात येतात. आणि त्यात नष्ट करणे याला एकच रामबाण उपाय आहे, वेद मंत्र गट. म्हणजे तुमच्याकडे ए बी असेल तर गणपती भक्ती करा, ओ असेल तर विष्णू भक्ती करा, ये असणं शिवभक्ती करा, ये असणं बी भक्ती सूर्यराजी भक्ती करा बी असली तर. आणि ते सतत केल्यानंतर आणि त्याचं जे साहित्य आहे छंद आणि स्वराज्य मंत्र म्हणा. ओम एकदम आता कसं आहे गाय निश्चयात बघा गणपतीचं कसं आहे गणेश गणक गणक गण गण गणक ऋषी गणपती देवता निवत्र गाय छंदा पुढं शरीराचा स्वर दिलेला नाही. त्यामुळे इथले जंतू मारणार नाहीत. जेव्हा तुम्ही पुढे शरीराचा स्वर म्हणतात तेव्हा हे जेव्हा तुम्ही स्तुती वाचता अथर्व शीर्ष तेव्हा शरीरातले हे जंतू मरतील.
चित्रामराक्षामध्ये कसं लिहिलंय, बुध कौशिक ऋषी सीताराम देवता अनुष्टुप छंद पुढे गांधार स्वर नाही. त्यामुळं या ठिकाणी अक्षंड हे जीवाणूचं प्रमाण वाढत आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही अनुष्टुप छंद गांधार स्वरा म्हणतात तेव्हा त्याच्यात घर्षण होऊन हे जीवाणू मारणं अक्षंड राहील आणि त्या ठिकाणी अक्षंडचे जीवाणू राहणार. तर अशा दृष्टीने हे सगळं गौडबंध. आता शनी महाराज आहे, शनीचा म्हणजे शनी दशरथी शनीश्वर देवता दृष्टुप छंद असं लिहिलेलं आहे, पण पुढं दैवस्वर लिहिलेलं नाही. त्यामुळे या ठिकाणी जे काय म्हणजे आहे, त्यामुळं या ठिकाणी दैवस्वर नसल्यामुळं जे जीवाणू आपल्या शरीरामध्ये आहे शनीचे 7.5 अक्षंड घेणारे जीवाणू शरीरात आलेले आहेत. आणि त्यामुळं आपला 7.5 जरी नाही आली तरी आपल्याला कायम त्रास होणार, शरीर छळी त्रास, शनीच्या लहरी, कारण त्याच्यामध्ये अक्षंड जीवाणू आलेले आहेत. जेव्हा तुम्ही दसरा ऋषी त्रिशून दैवस्वरा असं म्हणून दैव असं म्हणतात, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये अक्षण धारक जीवाणू येणार, तयार होणार आणि ते जे अक्षण न घेणारे जीवाणू जे आहेत सूक्ष्म ते मरून जाणार. तसं मरणार नाहीत. म्हणजे इतकं प्रत्येक जे आपलं ग्रंथ आहेत, वाङ्मय आहेत, वेद आहेत, ऋषी देवता छंदाने सांगितलेलं आहे. आणि काय काय ग्रंथामध्ये छापताना काय चुका झालेल्या आहेत किंवा काय अक्षर चुकून राहिले ते तुम्ही दुरुस्त करून घ्या. कसं बघा, गायचे छंद षडजा स्वरा, उष्णिक छंद वृषभ स्वरा, अनुष्टुप छंद गांधार स्वरा, बृहंती छंद मानधन स्वरा, पंक्ती छंद पंचम स्वरा, त्रिष्टुप छंद दैवस्वरा, जगती छंद निषाद स्वरा. ह्या जोड्या तुमच्या तोंडपाठ पाहिजेत. आणि कुठला आपण ग्रंथ वाचायला घेतल्यानंतर याच्या दुरुस्ती करून वाचा, म्हणजे तुम्हाला वाचता येईल. आणि त्यावेळेला तुम्ही गाईच्या दुधाची पावडर प्यायला पाहिजेत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. काही वाकड्या तिकडे खाऊन हे होत नाही. त्याला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, जसं डॉक्टर औषध देतोय एवढंच पथ्य पाळलं पाहिजे तुम्हाला गुण येईल, तशा ठिकाणी या ठिकाणी सुद्धा प्राणवायू आपल्या शरीरात अक्षरचा पथ्य म्हणजे गाईच्या दुधाची पावडर. आणि ही सतत जर आपण घेत राहिलो तर आपला विकास होईल आणि घरादारात मुलाबाळात किंवा जगात कुठेही रोगराई राहणार नाही. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपला संशोधनाचा 8/8/1960 सालापासून आहे. असंख्य भाविकांना आपण दिलेली ही प्रचिती आहे आणि त्याला अनुभव आले मला, म्हणून हे समाजापुढे आपण मांडायला ठरवलेलं आहे. ओम श्री अमृत मंथनेश्वर कलकत्ता महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. सर्व देवदेवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत. ओम शांती शांती.